मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। मीरा भाईंदरमधील मराठी मोर्चा रोखण्याचा प्रयत्न भोवला। पोलीस आयुक्त मधुकर पांडेंची तडकाफडकी बदली। निकेत कौशिक नवे आयुक्त असणार। फडणवीसांनी महासंचालकांना आंदोलनासंदर्भात विचारणा केली होती। विना अनुदानित शिक्षकांच्या आंदोलनाला अखेर यश। अधिवेशन संपल्यानंतर 18 तारखेला 20% वाढीव पगार खात्यामध्ये जमा होणार। मंत्री गिरीश महाजनांच्या आंदोलनस्थळी घोषणा। शिक्षकांच्या या परिस्थितीला सतेज पाटील तुमचं सरकार जबाबदार। विना अनुदानित शिक्षकांच्या आंदोलन प्रश्नावरून मुख्यमंत्री फडणवीसांचं मवियाकडे बोट। सरसकट विना अनुदान संस्थांना परवानगी दिल्याचा आरोप। आमदार निवासामधील कॅन्टीनमध्ये संजय गायकवाडांची गुंडगिरी। निकृष्ट वर्णामुळे कॅन्टीनमधील कर्मचाऱ्याला बुक्क्यांनी बदललं तर माफी मागणार नाही। शिंदेंनी समज देऊनही गायकवाडांची मुजोरी कायम। निकृष्ट जेवणावरून आकाशवाणी आमदार निवासामधील अजंता कॅटरर्सचा परवाना निलंबित। कर्मचाऱ्याला मारहाण प्रकरणी आमदार संजय गायकवाडांवरील कारवाईची अद्याप प्रतीक्षा। मुख्यमंत्री फडणवीसांनी संजय गायकवाडांचे कान टोचले। आमदारांना मारहाण करणं चुकीचं। सभापती अध्यक्षांनी कारवाईचा निर्णय घ्यावा, फडणवीसांच्या सूचना। एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपद न मिळाल्यामुळे फडणवीसांना बदनाम करण्याचा प्रयत्न। यामागे मोठा कट। शिंदेंच्या शिवसेनेवर उद्धव ठाकरेंचा मोठा आरोप। 75ची शाल अंगावर पडते त्याचा अर्थ आता थांबावा असा असतो। मोहन भागवतांच्या वक्तव्यानं चर्चांना उधाण। एका पुस्तक प्रदर्शनाच्या कार्यक्रमात मोहन भागवतांचं मोठं विधान। राजकीय निवृत्तीनंतर नैसर्गिक शेती करणार। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी निवृत्तीनंतरचा प्लॅन सांगितला। जनतेच्या मनात होतं ते झालं। महाराष्ट्र आणि मराठी माणसाच्या मुळावर येणाऱ्याला मुळासकट उखडून टाकण्यासाठी राज आणि मी एकत्र आलो, उद्धव ठाकरेंचं विधान। राज्य सरकारच्या बहुप्रतीक्षित जनसुरक्षा विधेयकाचा मार्ग मोकळा। समितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आज सभागृहात विधेयक मांडणार। विरोधकांच्या भूमिकेकडे लक्ष। विधानसभेमध्ये तुकडे बंदी कायदा रद्द करण्याची घोषणा। 1 गुंठ्यामध्ये शेतजमीन खरेदी विक्री करता येणार। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा ऐतिहासिक निर्णय। लवकरच समिती गठीत करणार। राज्यात रायगड आणि चंद्रपूरला आज पावसाचा ऑरेंज अलर्ट तर मुंबई, पालघर, ठाणे आणि रत्नागिरी, सिंधुदुर्गसह मराठवाडा, विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट। चंद्रपुरातल्या ब्रह्मपुरीमध्ये वनगंगा नदीला आलेला पूर ओसरण्यास सुरुवात। 8 गावांना पुराचा फटका। ब्रह्मपुरी आरमोरी मार्ग अद्याप बंद। गोंदियाच्या देवरी तालुक्यामध्ये ककोडी चिचगड मार्गावरील पर्यायी पूल गेला वाहून। मार्गावरील वाहतूक बंद। काही गावांशी संपर्कही तुटला। रस्ते कामाची पाहणी करण्यासाठी गेलेल्या अभियंत्यासमोरच ट्रक कोसळला। बीडच्या खडकीमधील घटना। अभियंत्यासह पाहणी करणारे थोडक्यात बचावले। दक्षिण मुंबईतील कर्नाक पूल आता सिंदूर नावानं ओळखला जाणार। मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते आज पुलाचं लोकार्पण। दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार। गुजरातमध्ये महिसागर नदीवरील पूल कोसळून दुर्घटना। 5 वाहनं नदीमध्ये पडून 10 जणांचा मृत्यू। शोधकार्य अद्याप सुरूच। गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त साईनगरी शिर्डी भक्तांनी गजबजली। आजपासून 3 दिवसीय उत्सव तर सोलापूरच्या अक्कलकोटमध्येही गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं हजारो भाविक दाखल। दाढीचे केस दर 4 दिवसांनी कलर करावे लागतात तेव्हा निवृत्तीची वेळ आली आहे समजायचं। कसोटी क्रिकेटमधील निवृत्तीवर विराट कोहलीची पहिल्यांदाच प्रतिक्रिया। मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी।